स्वागत आहे तुमचं स्टडी फोकस या यूट्यूब चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सामान्य ज्ञान जनरल नॉलेजचे महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत। तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करा, जेणेकरून समोरील व्हिडिओ जे मी टाकेल अपलोड करील ते तुम्हाला मिळाले पाहिजे। तर प्रश्नाला सुरुवात करू। प्रश्न क्रमांक 1, मानवाच्या शरीरात किती गुणसूत्रे आहेत? पर्याय ए 46, पर्याय बी 23, पर्याय सी 33, पर्याय डी 12। या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय ए 46। जर आपल्याला गुणसूत्राच्या जोड्या विचारल्या तर उत्तर 23 द्यायचं। प्रश्न क्रमांक 2, प्रौढ माणसाच्या शरीरात हिमोग्लोबिनचे प्रमाण प्रति 100 मिली रक्तात किती असते? पर्याय दिलेले आहेत। ए 14 ग्रॅम, बी 16 ग्रॅम, सी 10 ग्रॅम, डी 20 ग्रॅम। या प्रश्नाचं उत्तर आहे 14 ग्रॅम। प्रश्न क्रमांक 3, रक्तदाब मोजण्याचे साधन कोणते? पर्याय ए कॅलरीमीटर, बी मॅनोमीटर, सी स्पिग्मोमॅनोमीटर, डी स्पेक्ट्रोमॅनोमीटर। उत्तर दिलेलं आहे स्पेक्ट्रोमॅनोमीटर। प्रश्न क्रमांक 4, खालीलपैकी 10वे शीख गुरु कोण होते? पर्याय दिलेले आहेत। गुरु नानक, बी गुरु अर्जुन देव, सी गुरु रामदास, डी गुरु गोविंद सिंग। याचं उत्तर आहे गुरु गोविंद सिंग। गुरु गोविंद सिंग यांचा जन्म 5 जानेवारी 1666 रोजी पाटणा, बिहार येथे झाला। शीखाचे पहिले गुरु गुरु नानक, शीखांचे दुसरे गुरु गुरु अंगद, शीखांचे तिसरे गुरु गुरु अमरदास, शीखांचे चौथे गुरु गुरु रामदास, शीखांचे 5वे गुरु गुरु अर्जुनदास, शीखांचे 6वे गुरु गुरु हरगोविंद, शीखांचे 7वे गुरु गुरु हरराय, शीखांचे 8वे गुरु गुरु हरकिशन, शीखांचे 9वे गुरु गुरु तेग बहादूर। प्रश्न क्रमांक 5, घरी या शब्दांची विभक्ती खालीलपैकी कोणती आहे? पर्याय दिलेले आहेत। ए षष्ठी, बी सप्तमी, सी चतुर्थी, डी तृतीया। याचे उत्तर आहे बी सप्तमी। प्रश्न क्रमांक 6, प्लासीची लढाई कोणत्या वर्षी झाली? पर्याय दिलेले आहेत। ए 1726, बी 1750, सी 1757, डी 1796। याचे उत्तर आहे 1757। प्रश्न क्रमांक 7, आधुनिक कवितेचे जनक खालीलपैकी कोणाला म्हणतात? पर्याय दिलेले आहेत। ए केशवसूत, बी बालकवी, सी कुसुमाग्रज, डी केशवकुमार। उत्तर आहे ए केशवसूत। प्रश्न क्रमांक 8, मुलांनी शिस्तीत चालावे या वाक्यातील प्रयोग खालीलपैकी कोणता आहे? पर्याय दिलेले आहेत। ए सकर्मक कर्तरी प्रयोग, बी अकर्मक कर्तरी प्रयोग, सी भावे प्रयोग, डी कर्मणी प्रयोग। याचे उत्तर आहे भावे प्रयोग। प्रश्न क्रमांक 9, देव या शब्दाचा अनेकवचनी शब्द कोणता आहे? पर्याय दिलेले आहेत। ए देवा, बी देवे, सी दैव,
डी देव. याचे उत्तर आहे डी देव. प्रश्न क्रमांक 10. खालीलपैकी कोणत्या झाडाला जंगलाची ज्योत म्हणून ओळखतात? पर्याय दिलेले आहेत. ए पळस, बी ऑर्किड, सी बांबू, डी रोहिदा. याचे उत्तर आहे पळस. प्रश्न क्रमांक 11. बाबा आमटे यांचे पूर्ण नाव काय आहे? पर्याय दिलेले आहेत. ए मुरलीधर देवीदास आमटे, बी गणेश सोनोपंत आमटे, सी बाबा गोविंद आमटे, डी बाबा देवीदास आमटे. याचे उत्तर आहे ए मुरलीधर देवीदास आमटे. प्रश्न क्रमांक 12. जागतिक व्यापारी संघटनेचे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे? पर्याय दिलेला आहे. ए पॅरिस, बी जिनिव्हा, सी न्यूयॉर्क, डी नवी दिल्ली. याचे उत्तर आहे जिनिव्हा. प्रश्न क्रमांक 13. स्वामी दयानंद सरस्वती यांची कितवी जयंती 2023 मध्ये करण्यात आली? पर्याय दिलेला आहे. ए 199, बी 200, सी 201, डी 202. याचे उत्तर आहे बी 200.